शिक्षिका तिच्या ड्रायव्हर सोबत रस्त्यावर कार थांबवून रोज पण कारमध्येच. अंकिता शाळेत शिक्षिका होती आणि तिचा नवरा एका बँकेत चांगल्या पदावर नोकरीवर होता. घरी खूप चांगलं होतं, बंगला, गाडी, सर्व काही होतं. पण अंकिताला तिच्या नवऱ्याकडून वेळ भेटत नव्हता. त्यामुळे ती सतत तिच्या नवऱ्यावर नाराज असायची. तिच्या नवऱ्याची बँक दूर असल्याने त्याला घरी यायला खूप उशीर होत असे आणि घरी आल्यावर तो आराम करायचा, कारण दिवसभर तो बँकेत थकून जात होता. अंकिताला नवऱ्याने शाळेत येण्या जाण्यासाठी एक कार दिली होती. कार चालवायला अंकिताने एक ड्रायव्हर ठेवला होता. त्याचे काम फक्त अंकिताला सकाळी शाळेत नेऊन सोडायचे आणि संध्याकाळी परत घेऊन यायचे. अंकिताचा ड्रायव्हर तरुण होता. तो पण अंकिताकडे थोडा वेगळ्या नजरेनं बघायचा, कारण अंकिता दिसायला तर फारच सुंदर होती आणि तो ड्रायव्हर तरुण. त्यामुळे कधीकधी त्याचं मन अंकिताला बघून भटकत होतं. दिवसेदिवस अंकिताचं मन उदास होत चाललं होतं आणि ते तिच्या ड्रायव्हरने ओळखलं. तो एक दिवस तिला म्हणाला, "मॅडम, तुम्ही खूपच उदास राहता. अगोदर तर कधी असं बघितलं नाही तुम्हाला." अंकिताने त्याला अगोदर काही सांगितलं नाही, पण त्याने सर्व काही ओळखलं होतं आणि एक दिवस धाडस करून त्याने रस्त्यावरच कार थांबवली आणि तो अंकिताला म्हणाला, "मॅडम, तुम्ही का नाराज राहता ते मला समजलं आहे." अंकिता ड्रायव्हरला म्हणाली, "का राहते नाराज?" ड्रायव्हर म्हणाला, "तुम्हाला साहेब वेळ देत नाही, यामुळे तुम्ही नाराज राहता." 1-2 दिवस तर त्यांचं त्याच विषयावर बोलणं सुरू होतं आणि नंतर अंकिता पण ड्रायव्हरसोबत एकदम बिनधास्तपणे बोलू लागली. हळूहळू त्यांचं नातं आता नको त्या वळणावर पोचलं होतं आणि रस्त्यावरच तो ड्रायव्हर कार थांबवत होता आणि तिथेच आता त्यांचं रोज पण असंच चालायचं. येताना किंवा जाताना कार रस्त्यावर थांबायची आणि कारमध्येच त्यांचं. मित्रांनो, कथा आवडली असेल तर प्लीज चॅनलला पण सबस्क्राईब करा.